हॅलो फ्रेंड्स, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे ही आहे थंडी जास्त वाढल्यामुळे आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे. चला तर मग साहित्य बघूया. तर इथे मी खारीक 1 किलो आणि खोबरं 1 किलो हे बाहेरून चक्कीवरून मी छान दळून आणलेलं आहे बारीक, कारण प्रमाण माझं जास्त आहे लाडूचं. आणि ही अर्धा किलो मी इथे बदाम घेतलेली आहे, अर्धा किलो काजू घेतलेले आहेत, अर्धा किलो अक्रोड घेतलेले आहेत, ही अर्धा किलो गोडंबी आहे, 1 पाव डिंक आहे, ही 1 वाटी विलायची आहे आणि ही बनारसी साखर आहे. मी गुळाची नाही तर बनारसी साखरेचे लाडू बनवतेय. तर इथे प्रमाणामध्ये मी 1.5 किलो बनारसी साखर घेतलेली आहे आणि हे आपल्याला लाडूसाठी अर्धा किलो मी तूप घेतलेलं आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण इथे हे वापरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग हे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी तूप घालते 1 चम्मच आणि हे अर्धा किलो बदाम आहे, हे देखील आपल्याला इथं घालायचं. बघू शकता. तर हे बदाम आपल्याला छान मंद आचेवर छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे, खमंग असा, जोपर्यंत याचा छान वास येत नाही तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहे. बदाम आपली थोडीशी फ्राय करून झालेली आहे, कारण बदामला फ्राय करण्यामध्ये थोडा वेळ लागतो, म्हणून आपण हे काजू आहे हे सुद्धा आता इथे चांगले घेणार आहोत. मस्त छान मंद आचेवर हे फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता किती सुंदर असे हे फ्राय करून झालेले आहे. आता आपण अक्रोड आणि गोडंबी फ्राय करून घेऊया. तूप घालायचं आहे, थोडं मेल्ट होऊ देऊया आणि ही आपली अक्रोड आणि ही गोडंबी छान मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स आपले छान फ्राय करून झालेले आहेत. आता आपण खारीक आणि खोबरं हे फ्राय करून घेणार आहोत. मस्त छान आपल्याला खारीक आणि खोबरं हे फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मंद आचेवरच फ्राय करायचं आहे, कारण हे बारीक असल्यामुळे जळू पण शकते, त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवरच फ्राय करायचं आहे. खारीक खोबरं सुद्धा आपलं छान परतून झालेलं आहे. मस्त छान आता कढईत मी तेल टाकलेलं आहे. आता आपण हा डिंक आहे हा मस्त छान तेलामध्ये तळून घेणार आहोत, तुपामध्ये तळून घेणार आहोत. अशा प्रकारे मस्त छान बघू शकता. खूप सुंदर हा तुपामध्ये जेव्हा टाकतो खूप सुंदर असा फुलून येतो. असाच पूर्ण डिंक हा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आपली पूर्ण ड्रायफ्रूट छान भाजून झालेली आहेत. आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये छान जाडसर असं रवा बारीक करून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रवाळसर हे असं बारीक करून घ्यायचं आहे. सर्व ड्रायफ्रूट आता असंच आपण बारीक करून घेऊया. डिंक देखील आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. ही विलायची आहे, मी साफ करून घेतलेली आहे. ही आपल्याला इथे थोडी थोडी याच्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. बघू शकता आपलं सर्व मिश्रण हे बारीक करून झालेलं आहे. आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. हे तूप आपण या मिश्रणामध्ये घालणार आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला छानपैकी हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर याचे आपण लाडू तयार करणार आहे. बघू शकता हिवाळी ड्रायफ्रुट्स लाडू आपले हे तयार झालेले आहेत. खूप सुंदर असे हे आहेत, पौष्टिक देखील आहे आणि शरीरामध्ये गरमी देखील टिकून ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे या लाडूमध्ये मी
बनारसी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ देखील घालू शकता आणि खूप सारी विलायची देखील घातलेली आहे. विलायचीमुळे याला टेस्ट खूप छान येते, म्हणून नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.